नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अमरावतीच्या बडनेरामध्ये आमदार रवी राणांनी स्वतः आपल्या शेतात केली नांगरणी. पाऊस लांबल्यामुळे रवी राणांनी काळजी आणि नाराजी केली व्यक्त. वाशिममध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून खत उपलब्ध झाल्यानं जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा. वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात. विकास कामांवर परिणाम. आर्थिक अधिकार नसल्यानं रस्ते, पाणी पुरवठा आणि स्वच्छता कामं रखडली. धाराशिवच्या हॉटेल मातोश्रीवर FDAची कारवाई. बिर्याणीत झुरळ आढळल्याची घटना घडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. बीड जिल्ह्यात शिक्षकांअभावी शाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा इशारा. गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. भंडाऱ्याच्या वरठी गावात भीषण आग. आगीत 2 घरं जळून खाक. आगीमध्ये तब्बल 52,000 रुपयांची रोख रक्कम जळून खाक. लाखोंचं नुकसान. बीडमध्ये रात्री प्रवासी वाहनधारकांना अडवून सक्तीनं दंडवसुली करतानाचा ट्रॅफिक पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट. धाराशिवच्या लोहारामध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्याला रंगेहात पकडलं. पोलिसांनी आरोपीकडून केलं घातक शस्त्र जप्त. धाराशिवमध्ये शेतातील मुरुम देण्यास विरोध केल्यानं वृद्धाला बेदम मारहाण. पोलीस ठाण्यात 14 जणांवर गुन्हा दाखल. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये 67 वर्षीय वृद्धाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न. 3 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा. जुन्या वादातून घटना घडल्याची माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.